काही वेळेला मुलाखतकार जे असतात ना ते कौटुंबिक माहिती पण विचारतात की तुमचे कुटुंबासंबंधी आम्हाला सांगा. तर त्याच्यामध्ये समजा सगळ्याच लोकांचं कौटुंबिक हे इतकं सुरळीत आणि इतकं साधं सोपं असेल असं नाहीये. तर अशा वेळेला जेव्हा काही असे प्रश्न विचारले जातात तेव्हा खरेपणा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता किती असावी? फारच महत्वाचं. फॅमिली खूप महत्वाचा रोल प्ले करते आणि कॉर्पोरेशनला हे जास्तीत जास्त कळू लागलंय. तर तुमचं फॅमिलीचं लाईफ कसं आहे किंवा तुम्ही कुठे राहता किंवा काय करता हे प्रश्न येतातच की टेल अस समथिंग अबाउट युअर फॅमिली म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं पाहिजे, तुम्हाला अभिमानाने काही सांगता आलं पाहिजे. समजा जर का असं इंडियामध्ये तेवढं होत नाही की ब्रोकन फॅमिली असेल, आईवडिलांचा डिवोर्स झाला असेल आणि ते जर का बोलायची गरज नसेल तर ते मुद्दाम सांगायची गरज नाही. पण जर का सांगायचं झालं तर सगळ्या लोक आपल्या आपल्या ठिकाणी जस्टिफाईड असतात. अशा तऱ्हेने तुम्ही ज्या तऱ्हेने त्याला सामोरं जाताय त्या तऱ्हेला तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे त्याचा अभिमान बाळगून पुढे चालला असं दाखवावं. वडिलांचा किंवा आईचा काही छोट्या इन्कमचा जॉब असेल तर ते त्याच्यामध्ये कसं समरूप होऊन छान काम करतायत त्याचं कौतुक करावं. माझ्याकडे असे मुलांनी इंटरव्ह्यू दिलेत आणि मला इतका अभिमान वाटला की वडील काय करतात तर कुठेतरी अतिशय छोट्या तऱ्हेचं काम करतात आणि त्यांनी खूप कौतुकाने सांगितलं की वडिलांनी किती मेहनत करून आम्हाला शिकवलं आणि आम्हाला मोठं चांगलं काम करून त्यांना खूप प्राऊड फील करून द्यायचं आहे. त्याचपर्यंत तुम्ही विचारलात की प्रश्न विचारावा का. एक इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेल्या व्यक्तीने सांगितलं की मला कंपनीचे हेड आहेत त्यांना भेटायचं, मला भेटता येईल का. जरा चमत्कारिक होतं. सिलेक्ट झालेला आहे मुलगा पण मला भेटायचं आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की असं एक मुलगा म्हणतोय चांगला आहे पण असं म्हणतोय काय करावं, मी नाही सांगायच्या अगोदर तुम्हाला. म्हणून मी सांगितलं की मी 1 मिनिट बाहेर दुसऱ्या रूममध्ये येईन, मी भेटेन त्याला, काय बोलायचं त्याला विचारू दे. मी त्याला विचारलं आम्ही की आम्हाला विचार, पण तो म्हणतो तुम्हालाच विचारायचं आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे विचारू दे. म्हणून मी त्याला बोलवलं आणि म्हटलं की तर म्हणे माझं ओरिएंटेशन वेगळं आहे. म्हणजे थँक्यू व्हेरी मच की मला सिलेक्ट झालं. तर माझं ओरिएंटेशन गे आहे आणि माझ्या आधीच्या कंपनीमध्ये ह्याकरता मला काढून टाकलं कंपनीमध्ये. तर मी त्याला सांगितलं म्हटलं हे बघ मुलगा आहे, मुलगी आहे, गे आहे त्याचा काही प्रश्न येत नाही. कंपनी ही कामाकरता तुम्हाला घेते. जर का ते काम तुम्ही चांगलं करू शकत असाल तर त्याच्यावरती फोकस करायचं आणि बस त्याच्यावरती फोकस करायचं, विषय संपला. पण अशी हिंमत आहे मुलांना आज प्रश्न विचारण्याची. कारण खूप ओपन सोसायटीमध्ये ती राहत आहेत